नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, वोटर आय डी कार्ड म्हणजे तुमचं मतदान कार्ड हे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून एका मिनिटामध्ये डाउनलोड करू शकता. तुमचं मतदान कार्ड तुमच्या मोबाईलमध्ये कशा पद्धतीने डाउनलोड करायचं या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलमधून प्ले स्टोअर ओपन करा. प्ले स्टोअरवरती सर्च करा ECINET असं सर्च केल्यानंतर हे गव्हर्नमेंटचं ॲप्लिकेशन तुमच्यासमोर येईल. याला आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल करून याला ओपन करा. ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल. इथे तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसतील. यामध्ये 5 नंबरचा ऑप्शन आहे डाउनलोड वोटर कार्ड इपिक. तर याच ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सांगेल की तुमचं जर अकाउंट असेल तर तुम्ही मोबाईल नंबर टाका आणि सेंड OTP वरती क्लिक करून इथे लॉग इन करू शकता. जर तुमचं यावरती अकाउंट नसेल तर तुम्हाला अकाउंट उघडावं लागेल. त्यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन आहे न्यू युजर. या न्यू युजरवरती क्लिक करून अकाउंट उघडा. अकाउंट नसेल तर अकाउंट कसं उघडायचं, न्यू युजरवरती क्लिक करा आणि मोबाईल नंबर टाकून सेंड OTP वरती क्लिक करा. सेंड OTP वरती क्लिक केल्यानंतर ऑलरेडी एक्झिस्ट जर दाखवत असेल तर अकाउंट आहे तर तुम्ही डायरेक्टली लॉग इन करा. आणि जर OTP गेला तर म्हणायचं आपला अकाउंट नाही आहे. तर अकाउंट बनवण्यासाठी फर्स्ट नेम आणि लास्ट नेम आडनाव टाका. OTP जो आला आहे तो टाका आणि सबमिट करा. तुमचं युजर क्रिएट सक्सेसफुली होईल. अकाउंट उघडलं जाईल. अकाउंट उघडल्यानंतर आता पुन्हा पाठीमागे येऊन मोबाईल नंबर टाका आणि खाली डायरेक्टली सेंड OTP वरती क्लिक करा. OTP येईल. तो OTP इथं तुम्हाला टाकायचा आहे आणि लॉग इन बटनावरती क्लिक करायचं. लॉग इन झालेला आहोत. आता पुन्हा आपल्याला डाउनलोड वोटर कार्ड इपिक या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमचा मतदान कार्डचा नंबर या बॉक्समध्ये टाकायचा आहे. त्याला आपण इपिक नंबरसुद्धा म्हणतो. खाली स्टेट सिलेक्ट करायचं आहे आणि फेस डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे. तर आपण महाराष्ट्रातले तर महाराष्ट्र सिलेक्ट करू आणि फेस डिटेल्सवरती क्लिक करू. त्यानंतर खाली तुमची माहिती येईल आणि खाली प्रोसीडचं बटन दिसेल. त्या प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमच्या मतदान कार्डला जो नंबर लिंक असेल त्यावरती OTP येईल. तो OTP टाकायचा आहे आणि व्हेरीफाय अँड डाउनलोड बटनावरती क्लिक करायचं आहे. OTP टाकून व्हेरीफाय अँड डाउनलोड केलं की इथे पाहू शकता तुमचं मतदान कार्ड इथे डाउनलोड झालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं मतदान कार्ड डाउनलोड करू शकता. तुमच्या मतदान कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. नंबर लिंक नसेल तर नंबर अगोदर लिंक करावा लागेल. नंबर कसा लिंक करायचा आपल्या मराठी कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ बनवला आहे. तो व्हिडिओ पहा आणि आपला मोबाईल नंबर लिंक करा आणि त्यानंतर हे तुमचं मतदान कार्ड डाउनलोड होईल. तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. सर्वांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.